नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी आली आहे कोहिनूर स्क्वेअरमध्ये आणि इथे एक रेस्टॉरंट आहे कोस्ट अँड ब्लूम, ते एक्सप्लोअर करणार आहे. सागरच्या ज्या डॉक्टर आहेत निकिता जाधव, त्या आम्हाला ही ट्रीट देत आहेत. ॲक्च्युली त्यांना आमच्या लग्नाला यायला जमलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी हा डिनरचा प्लॅन केला आहे. मी तर लवकर आली आहे, त्याच्यामुळे म्हटलं की व्हिडिओचा इंट्रो वगैरे देऊन ठेवूया. सो हे रेस्टॉरंट आहे कोहिनूर स्क्वेअरमध्ये आणि कोहिनूर स्क्वेअर जसं की तुम्हाला माहिती आहे दादर परिसरात सेना भवनच्या समोर आहे. सो मी पण आता चेक करते कारण इथे बरेच झोन दिसत आहेत, वेस्ट, सेंट्रल, ईस्ट. सो आता मी गुगल करते की एक्झॅक्टली ते कुठल्या झोनमध्ये आहे रेस्टॉरंट वगैरे. त्यांनी बुकिंग वगैरे केलं आहे, रिझर्वेशन 8 वाजताचा टायमिंग देऊन. सो लवकर पोचली आहे तर बघते कसं काय आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तिथल्या फूड क्वालिटीची रिव्ह्यू, ओव्हरऑल ॲम्बियन्स कसा आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि हा माझा वन पीस जो मी हनीमूनमध्ये पण वेअर केलेला ॲलन सोली या ब्रँडचा आहे. तर मग तो असा छान अशी रेडी झाली आहे बऱ्याच दिवसांनी. सो चला जाऊया रेस्टॉरंटमध्ये, बघूया. सी फूडसाठी आय थिंक ते खूप फेमस आहे. मी त्यांचं इंस्टाग्राम पेज चेक केलं काल. यायच्या आधी आपण असं कुठे काही न्यू एक्सप्लोअर करायचं असेल तर थोडा R&D करतो. सो त्या प्रकारे मीही केलं. फक्त हे नाही चेक केलं की ते एक्झॅक्टली त्याचं लोकेशन काय आहे कोहिनूर स्क्वेअरमध्ये. सो ते पण बघते आता आणि रेस्टॉरंटमध्ये जाते. सागर ऑफिसमधून निघाला आहे पण अजून पोचला नाही आहे. सो तुम्हाला म्हणाला की तू पुढे जा, मी डिरेक्टली येते. सो त्या दोघांची, डॉक्टर निकिता यांची पण वाट बघते आणि सागरची पण वाट बघते आणि मग मी जाईन. हा कोहिनूर स्क्वेअर परिसर आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इथे ते वेस्ट टॉवर, सेंट्रल आणि पार्किंग वगैरे सगळं आहे. सो आता मी जरा चेकआउट करते. दिवाळीमध्ये मी इथे आलेले पण आतमध्ये गेले नव्हते, तेव्हा लाईटिंग्स वगैरे खूप छान केलेल्या. सो फोटोशूट वगैरे करण्यासाठी आम्ही आलो होतो. इथे वेस्ट साईड आणि क्लोथिंगचे पण बरेच ऑप्शन्स आहेत. सो आज वरच्यावर बघून घेते आणि नंतर कधी शॉपिंग वगैरे करायची असेल तर मग तेव्हा निवांत येऊन कर. आणि फूडचे पण बरेच ऑप्शन्स आहेत इथे. सो बघूया कसं काय असणार आहे. मला असं वाटतं की सेंट्रलच्या इथे फूड असेल कारण इथे सगळं शॉपिंग वगैरे दिसते. सो लेट्स गो अँड एक्सप्लोअर समथिंग न्यू टुडे. चल. सो आपण आता आत एंटर केलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मला वाटलंच होतं की सेंट्रल झोनमध्ये फूडचे स्टॉल्स असतील. सो हा फूड कोर्ट एरिया आणि सेकंड फ्लोअरला आपल्याला दिसतं आहे कोस्ट अँड ब्लूम. इथे सोशल देखील आहे, फिश करी राईस आहे, सबवे, पिझ्झा हट आहे, बरेच ऑप्शन्स आहेत. आणि इथे KFC वगैरे भरपूर काय काय ऑप्शन्स आहेत. सो तुम्हाला कुठल्याही यायचं असेल कधी तर तुम्ही येऊ शकता. मी पण परळमध्ये राहून फर्स्ट टाईम इथे आली आहे बऱ्याच महिन्यांनी किंवा वर्षांनी. सो आता ह्याच्यानंतर येत राहील मी. चला आपण आता जाऊया वरती. सो वी हॅव रिच्ड हिअर कोस्ट अँड आत आता जाते. इथून तुम्हाला मी ओव्हरऑल थोडासा असा इथला नजारा दाखवण्याचा प्रयत्न करते. आय थिंक एंट्री पुढे आहे आणि इथे बरेच ऑप्शन्स आहेत फूडचे आणि स्पेशियस आहे भरपूर, अजिबात कंजेस्टेड नाही आहे. सो जाऊया आपण पुढे. इथे यांचं काहीतरी, ह्यांचं ना गुढीपाडव्याला देखील आहे. सो आता इथे तर हे इंट्रोड्युसिंग वॉकिंग मिल्स दाखवतं, पण गुढीपाडव्याला पण व्हेज वगैरेचे ऑप्शन्सचं थाली मिल आहे असं मी त्यांच्या काल इंस्टाग्राम पेजवर चेक केलं. सो आपण आता इथल्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि इथला ॲम्बियन्स कमाल होता. थोड्याच वेळात डॉक्टर निकिता देखील आल्या, त्यांचीच वाट पाहत मी बसले होते. इथे बरेच फूड ऑप्शन्स आहेत आणि फोटोशूट वगैरे करण्यासाठी उत्तम जागा आहे. आणि तिचे लाईट्स जे ठेवले आहेत ना सेंटर टेबलवर, त्या जास्त मला अट्रॅक्टिव्ह वाटल्या. आणि हे त्यांचं गुढीपाडवा विशेष मेनू कार्ड होतं. त्यांचे बरेच ऑफर्स देखील सुरू असतात. सो तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पाहू शकता. सॉरी हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे तुमच्यापर्यंत,
पण हनीमूनचे देखील व्हिडिओज पेंडिंग होते, त्यामुळे हे त्यांचं मेनू कार्ड आहे. आणि हे देखील त्यांनी बऱ्यापैकी क्रिएटिव्ह केलं आहे आणि सगळं व्यवस्थित सॉर्ट केलेलं आहे. रेट्स थोडे एक्सपेन्सिव्ह वाटू शकतात आणि ते तुम्हाला सजेस्ट देखील करतात की स्पायसी असेल किंवा तुम्ही हे ट्राय करा वगैरे. आणि बरेच आयटम्स युनिक होते, जसे की प्रॉन्स पापड वगैरे. सो अशा गोष्टी तुम्ही तिथे ट्राय करू शकता, ज्या इतर रेस्टॉरंट्समध्ये आय डोंट थिंक दे आर अवेलेबल. हॅलो, मीट डॉक्टर निकिता. कसे आहात? हाय, मी मस्त. काय सांगाल या हॉटेलबद्दल? किंवा कॉस्ट अँड ब्लूमला मी 2-3 वेळा आले आहे. इट इज वन ऑफ द चेन्स ऑफ चैतन्य हॉटेल, जे दादर वेस्टला आहे. अँड इथे थोडं एक्सक्लुझिव्ह आणि एलिट रेंज ऑफ फिश, चिकन अँड मटनचे डिशेस आहेत. दे आर व्हेरी गुड, व्हेरी टेस्टी, समथिंग युनिक. आणि त्यांचं प्रेपरेशन्स पण खूप स्ट्रॉंग आहे. आणि एव्हरी प्रेपरेशनसाठी ते आपल्याला सांगतात की हाऊ मच सर्विंग्स विल बी देअर, त्याची टेस्ट कशी असते, इज इट व्हेरी स्पायसी, नॉन स्पायसी, गुड रेंज ऑफ मॉकटेल्स अँड गुड रेंज ऑफ कॉकटेल्स. इट्स व्हेरी एलिगंट. आणि फेस्टिव्ह वाईज त्यांच्याकडे बरेच बोलतात ना ऑप्शन्स आहेत. वेन आता पाडवा आहे, सो दे हॅव सम गॉट फ्रेश मेनू इन देअर ओन हॉटेल. सो दिस इज माय 4th visit, and if I'm asking someone to come and meet me for the first time, then this is the place that I recommend to come, so that I can also enjoy the food and I can make them also enjoy it. So yes. आता आम्ही हे ऑर्डर केलं आहे रतांबा. अजून टेस्ट नाही केलं आहे, सो आता टेस्ट करून बघूया. आणि आपण बाकी स्टार्टर काय सांगितलं आहे? आपण स्टार्टर्समध्ये एक पापलेटची डिश सांगितली आहे. इट हॅज सम युनिक प्रिपरेशन, तंजावरी म्हणून. तर ते एका बनाना लीफमध्ये रॅप होऊन बोनलेस पापलेट येतो आणि इट्स स्पायसी. अँड सेकंड आपण ऑर्डर केलं आहे प्रॉन्स. द प्रॉन्स पोटली म्हणून एक आहे. आय एम टेस्टिंग दॅट डिश फॉर द फर्स्ट टाईम, बट बिकॉज श्रुंखला लाईक्स प्रॉन्स, सो मी ते ऑर्डर केले. सो लेट्स सी. आणि नंतर आम्ही सूप पण ऑर्डर करणार आहोत, पण अजून सागर आलेला नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही अजून काही ऑर्डर केलेलं नाही आहे. आणि हे हॉटेलचा ॲम्बियन्स वगैरे आहे, सो ते आपण टेस्ट करून बघूया. टाडा, हिअर कम्स अवर पापलेट. हे खूप छान लागत होतं. म्हणजे त्यांनी बनाना लीफमध्ये ते रोल करून आणलं होतं, म्हणजे स्टीम होतं आणि त्यातली जी ग्रेव्ही होती ती खूप टेस्टी होती. इवन इथलं फिश जे आहे ते प्रचंड फ्रेश होतं. सी फूड लवर असल्यामुळे फिश फ्रेश आहे की नाही हे एका घासातच समजतं. सो त्यानुसार ते अगदी फ्रेश होतं आणि सॉफ्ट होतं, तुम्ही इथेही बघू शकता. आणि त्यांनी सर्व देखील खूप छान केलं. त्याच्यासोबत थोडं सलाड वगैरे पण दिलं होतं. सो इट वॉज अ गुड रेसिपी. यू कॅन, इफ यू आर विजिटिंग दिस प्लेस, यू कॅन डेफिनेटली ट्राय. आणि सेकंड जे आम्ही स्टार्टर्स ऑर्डर केलेलं ते प्रॉन्स लॉलीपॉप होते, विच वॉज टू गुड. आतमध्ये पूर्ण प्रॉन्सचं स्टफिंग होतं. आणि हे सूप दिलं आहे आणि सूप देखील द्यायचं जे सर्विंगचं आहे ते खूप क्रिएटिव्ह आहे. युजली असं आपण टी सर्व करतो, सो तसं होतं. आणि ही ग्रेव्ही होती मँगलोरियन मालवणी समथिंग, सो ती देखील भरपूर टेस्टी होती फिशची. आणि आम्ही हे नीर डोसा टाईप ऑर्डर केलेलं इन्स्टेड ऑफ राईस. सो ओवरऑल द एक्सपिरियन्स वॉज टू गुड. आणि फिश क्वालिटी चांगली आहे. मी चिकन नाही ट्राय केलं तिथे, पण इफ आय एम विजिटिंग नेक्स्ट टाईम ओवर देअर, आय विल डेफिनेटली हॅव चिकन. सो तुम्ही देखील जात असाल तर फिश किंवा चिकन काहीही ट्राय करू शकता. आणि त्यांचे जे क्रॉकरी वगैरे होते ते पण खूप क्रिएटिव्ह होते. सो मनसोक्त जेवलो आणि नंतर आम्ही बरंच असं फोटोशूट केलं. सो ते सगळे फोटोज तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि वन्स अगेन थँक्यू डॉक्टर निकिता फॉर गिविंग अस सच अ डिलिशियस डिनर ट्रीट. सो थँक्यू.